सर्व पदार्थ आपल्याकडे बनवून मिळते चुलीवर. तर स्पेशल जेवण असणार आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्या बालगडी खानावळ एकदा विजिट करा नक्की. आज मित्रांनो आपल्याला भेटलेली आहे 70 लोकांच्या जेवणाची ऑर्डर, त्यामुळे आपल्या मेसमध्ये आज तयारी चालू आहे. तर आता बाहेर भाजी शिजती ती पण दाखवतो तुम्हाला. तर सकाळी उठलो 5 वाजता, तर मोबाईल काय रात्री एडिटिंग करून वेळ भेटलाच नाही. मस्त वाटाण्याची भाजी आहे. तर आपली मस्त चुलीवर भाजी चालू आहे मित्रांनो, खतरनाक इकडे दळण पण टाकली नाही. तर एकदम क्वालिटी द्यायचं तर आपल्याला क्वालिटी द्यायचं नाही तर नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, तेव्हा आपल्या लोक माणसं आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याला ऑर्डर देतात. त्यामुळे त्यांचा विश्वास कधीच सोडायचा नाही. त्यामुळे फटाफट चालू आहे. तर सकाळी 5 वाजता उठलं, त्यानंतर आता भाजी पण टाकलेली आहे. तर भाजी शिजत आलेली आहे आपली मित्रांनो. तर आपल्याला अजून भात बनवायचं 70 लोकांचा आणि चपात्या बनवायच्या 200 ते 250 चपात्या बनवायचे. एवढे ऑर्डर आहे आता मोठी. त्यामुळं आज चपात्यासाठी आपण 900 पण घेतलेले, त्यामुळं होणार आहे. तर आता सरपण पण संपलेलं आहे आपलं. आता बाकीचा स्वयंपाक होणार, थोडासा गॅसवर होणार आहे आपलं. तर आपल्याला मोकळा वेळ भेटला आहे, तर त्यात डबे लावून घेऊया फटाफट. ते आलेले एकदम कट टू कट खतरनाक मध्ये विषय आहे आपल्या खानावळीचा. बालगुडे खानावळ नाद करायचा नाही, यावंच लागते. हॅशटॅग आपला बिझनेस. तर आता तयारी चालू आहे जिरा राईसची. तर मस्तपैकी आता जिरा राईस इकडं आपला तयार होत आहे. म्हणजे आता पाणी उकळायला ठेवलेलं आहे जिरा राईसला 70 लोकांसाठी. एकदम खतरनाक मध्ये आता नियोजन चालू आहे आपलं. बाकी अंडा करी थाळी, व्हेज थाळी, पनीर थाळी, अजून शेवभाजी थाळी, मशरूम थाळी, आपल्याकडे मिसळ पाव, चहा, नाश्ता, सर्व पदार्थ आपल्याकडे बनवून मिळते चुलीवर. तर स्पेशल जेवण असणार आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्या बालगडी खानावळ एकदा विजिट करा नक्की. मस्त हे वागरायचं म्हणते. तर आता ही आपली भाजी आहे मित्रांनो. तर आज भाजी बघू शकते, वाटाणा आणि बटाट्याची भाजी.
दिवस झालं व्हिडिओ टाकले नाहीत, कारण आपलं मोबाईलचा जरा थोडासा प्रॉब्लेम आहे, थोडासा वेळ पण भेटायला नाही. त्यामुळे सध्या आपलं काम चालू आहे बिझनेसचं, त्यामुळे थोडंसं नवीन विषय करायचं चाललेलं आहे. त्यामुळे मोबाईल तर मित्रांनो आपण चाललोय बघा. काय करणार, कारण पेट्रोल संपले गाडीतलं. काय सगळं आज टाकायचं लक्षातच नाही माझ्या. काय करणार आता, लई परिस्थिती वाईट चालली मित्रांनो. पेट्रोलच लक्षात राहिलं ना टाकायचं. बंद पडली म्हणजे आपल्याला 2 किलोमीटर चालत जायचं.